Thank you.
विष्णू म्हणजे काय? विष्णू म्हणजे अणुरेणूतून जो संचार करतो, अणुरेणूतून जो संचार करतो त्याला विष्णू म्हणतात. ती अगाध शक्ती आहे, त्याला विष्णू म्हणतात. आणि म्हणून तुकोबा या अभंगात त्यांचा अनुभव कथन करतात आणि महाराज सुद्धा त्यांचं वर्णन करतात. वैष्णवा संगती सुख वाटी जीवा, तो म्हणतात की मला देवा संत सज्जनाच्या सहवासात मला सुख वाटत, इतर ठिकाणी मला सुख वाटत नाही. आणि माझा जो जीव आहे, म्हणजे कोणाला तुकोबा म्हणतात माझा जो जीव आहे त्यामुळे तो संतुष्ट होतो. आणि याशिवाय मी आणि कमी देवा काही देणे, याशिवाय मी दुसरं काहीच जाणत नाही. आणि जेव्हा जेव्हा मी वैष्णवाच्या संगतीमध्ये जातो, वैष्णवाच्या संगतीमध्ये राहतो, तुकोबा म्हणतात त्याच्या संगतीत मी हरिनाम गातो. गायनाचे उडे आपल्या छंदे, त्याच्या संगतीत हरिनाम गातो तेव्हा त्या छंदामुळे मी आनंदाने नाचतो, आनंदाने उड्या मारतो. आपणही आपल्या टाळकरी विनेकरी उड्या मारतात ना, टाळकरी विनेकरी उड्या मारतात. कशामुळे? मनाच्या आनंदे आवडी, त्यांना मनातून आनंद होतो. आनंद कशामुळे होतो? आवडीमुळे. संतांची आवडी असते म्हणजे मनुष्य काही करतो, त्यांच्या परमार्थिक कर्मात आपण देहभान विसरतो, त्यांचे परमार्थिक कर्म करत असताना आपल्याला आनंद येतो. तर जेव्हा हे सर्व तुझ्याद्वारे आवडीच आहे, हे सर्व माझ्या मनामध्ये जे येते ते तुझ्या आवडीमुळेच आहे. आणि त्यामुळे मी लाज भय शंका ह्या सर्व माझ्या दूर झाल्या. कारण या परमार्थिक कर्मामध्ये लाज भय शंका जो आहे, लाज भय शंका जी आहे ती निवारली पाहिजे. एका ठिकाणी महाराज सांगतात तो या परमार्थिक कर्मात लाजला त्याला परमेश्वर मिळत. लाजू नको मना हरीच्या कीर्तना. आणि म्हणून परमार्थिक कर्मात झोपून दिलं पाहिजे, देहभान विसरला पाहिजे. की वैष्णवाच्या कर्मामध्ये इतका तो जीव गुंग झाला पाहिजे, तेव्हा कुठे तो आनंद येतो. आणि तो कोणाला दिसण्यासारखा नसतो. आपण जी कर्म करतो ते देहबुद्धीतून करतो. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की माझा मी मानही विसरलो, सर्व विसरलो. आणि ह्या व्यतिरिक्त दुसरे साधन मला काहीच कळतही नाही. आणि म्हणून ते म्हणतात आता देवा म्हणजे जगदीशा, तुमच्या प्रयत्नाने आम्हाला आत्ताच तू सांभाळ, कारण मी अनाथ आहे, अकाली आहे. आणि मारुती महाराज सुद्धा हेच या कीर्तनातून सांगतात. ते म्हणतात सुख कोणाला नाही पाहिजे, सुख सगळ्यांनाच पाहिजे. पण ते कुठे मिळेल, कसे मिळेल? ते बाजारात मिळत नाही, पृथ्वीवर मिळत नाही, घरात शेतात गावात ते कुठेच मिळत नाही. ते म्हणतात नाही ते आकाशी ते पाताळी. आजच्या कीर्तनात ते म्हणतात मग हे मिळेल कशाने मिळेल? ते कीर्तनात आहे का? तर हे सुख जे पाहिजे, हे सुख कोणाला पाहिजे? हे सुख कोण भोगतो? त्या जीवाला पाहिजे. जीवाला पाहिजे, जीव तर जाणार आहे, जीव हा जाणार आहे. तो हे सुख कुठे भोगतो? आजच्या कीर्तन महाराज सांगतात जीव कोणाला वाटलेला आहे? आपल्याला सगळ्यांना जीव आहे, पण तो कोणाला वाटलेला आहे? जीव, जीवात्मा कोणाला वाटले आहे? आणि हा असा जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकला, परंतु महाराज म्हणतात की हा जीव पुन्हा जन्माला येत नाही. कशाने? ते ऐका. जीव ब्रह्म कसा होतो हे ते सुद्धा कीर्तनात ऐका. जीव कसा तयार होतो हे सुद्धा कीर्तनात आहे. या जीवाला सुद्धा ऐका. आजचं जे कीर्तन आहे ते कीर्तन सर्व जीवावरच आहे. जीवाचा अभ्यास किती होता महाराजांचा?
कारण जीवाचा अभ्यास असणारे ब्रह्मविद करू शकतात, इतर कोणताही साधू जीवाचं वर्णन करू शकत नाही. कारण त्याला आपल्या आतील चैतन्याचा अभ्यास नसतो. चैतन्याचा अभ्यास पाहिजे. खरा साधू कसा ओळखावा? खरा साधू जर भेटला तर त्याला म्हणा माझं चैतन्य ओळखा, माझं चैतन्य ओळखा, तो खरा साधू. त्यांनी जर चैतन्य ओळखलं तर तो खरा साधू. साधू पुष्कळ आहे, आपल्याला टीका करायची नाही कोणावर. तर हे महाराजांच्या ज्ञानामध्ये असं लिहिलेलं आहे की साधू कोणाला म्हणावं, कोणाला ओळखा. आणि म्हणून महाराज म्हणतात आता तुम्ही आपल्या आत्म्याचा उद्धार कसा होतो हे सुद्धा कीर्तनात आहे. तो आपल्या शरीरातच आहे. रात्रीचे कीर्तन त्याच्यावर होतं, त्याचा उद्धार केलाच पाहिजे, नाहीतर तो आपला शत्रू होतो. आणि एवढं सोप्या भाषेत ज्ञान हे तुम्ही सांगू शकत नाही. मारुती महाराजांनी एवढ्या सोप्या भाषेत सांगितलं. आणि महाराज म्हणतात कारण त्यांनी मेहनतीने मिळवलेले ज्ञान आहे आणि हे तुमच्या उद्धाराकरता मी लिहून ठेवलं असं महाराज कीर्तनात सांगतात. सर्व जणांचा उद्धार व्हावा याकरिता हे ज्ञान मी लिहून ठेवलेले आहे. पण जीवाला लोक भयंकर होतो आणि त्यामुळे तो धनसंग्रह करतो. जीवाला लोक झाल्यामुळे जीव धनसंग्रह करतो. मग त्या धनाची पुढे काय होते ते आजच्या कीर्तनात आहे. ते धन कुठे खर्च करायचे याचाही उपाय महाराज सांगतात. आणि धनाचे जे सुख आहे ते खरे सुख नाही, खरे सुख मिळाले आणि ते फक्त संता माहीत आहे. खरे सुख जीवाला केव्हा तर हा जीव देव झाला तर आहे. हा परमार्थ परमार्थ आणि संसार याचा वेळ कसा बसवावा हे कीर्तनात महाराज सांगतात. आणि हा त्यांचा अनुभव महाराजांच्या आपल्या कामी पडला पाहिजे म्हणून त्यांनी लिहून ठेवला. तर तो आता त्यांच्या शब्दामध्ये आपण पाहूया. हे जे लिहून ठेवलेलं महाराजांनी आहे हे सत्य ब्रह्म आहे, हे कधी खोटं होऊ शकत नाही. कारण त्यांनी स्वतः मिळवलेलं जे ज्ञान आहे त्याच्यामुळे हे लक्षपूर्वक आहे का. कारण याच्यामुळे तुमचाच उद्धार आहे. तुम्हाला महाराज म्हणतात तुम्हाला तुकामुळे कैशी आंधळी जन गेले विसरून खऱ्या देवा हे तुमच्या उद्धारा करताय. यातील जेवढं घेता येईल 100 गोष्टीपैकी 5 गोष्टी जरी महाराजांच्या घेता आल्या तरी आपलं जीवन सुखकारक होईल ही खात्री महाराज देतात. आणि म्हणून त्यांच्या शब्दामध्ये आपण ते पाहू. ज्याला जे शक्य झालं असेल त्याप्रमाणे त्यांनी या ग्रंथातील जे विचारात घ्या, या कीर्तनातील विचार घ्या आणि त्यांच्या शब्दातून आता आपण महाराजांचं कीर्तन पाहू. तर महाराज म्हणतात की या जीवाला जे सुख मिळणार आहे ते ग्रंथातून मिळत नाही, वेदातूनही मिळत नाही आणि शास्त्रातून पुराणातून ते मिळत नाही. तर फक्त नुसत्या संतांपासून ते मिळणारे आहे. कारण बाकीचे जे वर्णन आहे ते मागील झालेल्यांचे आहे. त्या तत्वाचे वर्णन शब्दातून आहे पण त्यात हे नाही. कोणते जे ज्ञानाचे प्रकाशे परतत्वी दिवी पैसे हे स्फूर्तीचे असे अंध होऊन. तर या रीतीने ते जर नसेल तर मग व्यर्थ आहे, मग काहीच नाही. माया जीव शिव ब्रह्म हे काही नाही, सगळे नाशवंत आहे, सगळे जाणारे आहे. आणि म्हणून गीतेमध्ये कृष्ण म्हणतात अर्जुना पुत्रमन्तस्थितं वापि विजानं वा गुणान्वितं विगुणानानुं पश्यन्ति ज्ञानचक्षुः. हा देह जाणार आहे, हे विश्व वगैरे ही जाणारे आहे असे या श्लोकात म्हटले आहे की हे सोडून जाणार. मग हा जीव आहे याने न्याय होत नाही. जीव हा जाणार आहे, जीव हा जाणार आहे. मग भोगणारा कोण? ती भोगणारी 84 योनी भोगणारा कोण? असा जो जीव आहे
आणि हे जे ब्रह्म आहे हे सनातनच आहे. आणि कृष्ण गीतेमध्ये म्हणतात हे सगळे माझेच अंश आहे. ममे वांशे जीव लोके जीवभूता सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. म्हणजे जीव हा ब्रह्म सनातन आहे, म्हणजे तो जात नाही. रात्रीच्या की परवाच्या चित्रामध्ये महाराज सांगितलं त्यांचे पंचेंद्रिय आणि जे मन आहे हे त्या मरणाच्या टाईमला जीवाला ओढून येतात. हे मरणाच्या वेळी या जीवाला ओढून येतात आणि असा तो जीव त्यांच्या जो राहतो तो जात नाही. मग जाते काय तर त्याची वैभव त्याची माया ती जीवाची असते ती जाते. माया वैभव वगैरे जे आहे ती काय जीवाने कमावलेली असते की जीवाची जाते, पण जीव जात नाही. आता जीव जात नाही याचा अर्थ असा की जीव हे वैभव सोडून जातो पण जीव राहतो महाराज. मग आता हा जीव जातो तर तो जीव कुठेतरी राहतो ना, जातो म्हणजे राहतो ना. महाराज म्हणतात तो जातो असं आपण म्हणतो पण तो कुठेतरी राहतो ना. आणि म्हणून या श्लोकामध्ये महाराज म्हणतात काहीतरी लोटांना दिली असे लोक म्हणतात. मूर्तकी देहाकृती मोठे निज ज्ञानाची पहाट कुठे हृदया पुढे प्रगटे प्रकाश उदयचा. तर त्या जीवाला असे ज्ञान हे ज्ञानेश्वर म्हणतात. आणि तो जीव जातो त्यामुळे तेव्हा दुसरा आकार तयारच असतो. त्यात चैतन्य असतेच आणि त्या जेव्हा त्या देहामध्ये तो जीव दिला म्हणजे त्याला ते जीवात्मा म्हणतात. जो आत्मा आहे परंतु देहात आहे म्हणून त्याला जीवात्मा म्हणतात. आणि तो कसा ओळखावा? वारा वाजत बाणा वारा वाजत बाणा रुक ढोलत देखावा. म्हणजे त्या देहाला जर हालचाल होत असेल इंद्रिय व्यवहार जर होत असले तर समजून चालायचा जीव आहे. आणि हे लोक म्हणतात ज्ञानेश्वर म्हणतो मोठकी देहाकृती मोठे. आणि जोपर्यंत या देहामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत हा जीव राहतो. जोपर्यंत देहामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत हा जीव राहतो. आणि जेव्हा जीव हा ब्रह्म होतो तो जीव ब्रह्म झाल्यावर त्याला मग पुन्हा जन्म नाही. जीव ब्रह्म झाल्यावर त्याला जन्म नाही, त्याला ब्रह्माचे ज्ञान होते. आणि ब्रह्माचे ज्ञान म्हणजे तो जीव एकच मानतो. जगामध्ये सत्य काहीच नाही. जगामध्ये ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मेव नामहा या पलीकडे परमेश्वर. याच्या पलीकडे परमेश्वर नाही. जगामध्ये फक्त एकच सत्य आहे ते म्हणजे ब्रह्म. मग आता हा जीव जर जाता तर ब्रह्म कसा होता? महाराज म्हणतात जीव हे काय आहे? जीव म्हणजे अज्ञान माया. जीव म्हणजे अज्ञान माया आहे. असा तो जीव अज्ञानी आहे. अविद्येची निदा विश्व स्वप्न हा धांदा भोगीत होता प्रवृत्ता अनादि. असा जीव जो आहे तो अज्ञानी आहे. पण या विश्वाची लालसा सोडून तो जातो. कुठे जातो? तो आपल्या जागेवर जातो. तुम्ही म्हणाली जागा कोणती? घन अज्ञान सुषुप्ती जया गीत भाव म्हणती येर स्वप्न हन जागृती फळ भाव. या देहामध्ये सुषुप्ती अवस्था आहे. त्या सुषुप्ती अवस्थेला जीव जातात आणि त्याला जीव म्हणतात. तो आपल्या जागेवर जातो. आणि ह्याच्या सृष्टी कल्पना आहे त्या चैतन्यात त्याच्या असतात.
तर तो जीव याचा साक्षी आहे, तो त्याचा साक्षी आहे शिव, आणि जीव शिव एकच आहे, हा चैतन्य प्रकाश आहे. आणि हे जे अज्ञान आहे हे अनादीच आहे, याला कोणीही केलेले नाही. या शरीरामध्ये जे आहे रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे, त्याच्याप्रमाणे त्याची श्रद्धा बनत जाते, स्वभावानुसार असे होते. आणि म्हणून या जीवाला परमार्थ कळत नाही, या जीवाला परमार्थ कळत नाही, आणि त्यामुळे ती श्रद्धाही नाही. सत्तावर श्रद्धा पाहिजे ना, परमार्थ कळत नसल्यामुळे श्रद्धा नाही. म्हणून गीतेमध्ये ते म्हणतात, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनांचा स्वभावना, सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताशु. असे हे जे 3 गुण आहेत त्या गुणाप्रमाणे श्रद्धा तयार होते. आणि अर्जुना, श्रद्धा कशी आहे? 3 प्रकारची आहे, ती आई असं कृष्ण म्हणतात अर्जुनाला, की अर्जुना श्रद्धा 3 प्रकारची आहे. या श्रद्धेमुळे त्याला जीव म्हणतात, आणि त्या श्रद्धेमध्ये तो जीव राहतो, जीवाचा भास जातो, आणि जीव तत्व हे कायम राहतं. आणि त्यामुळे जीव हा सर्व भोग घेतो, आणि सर्व भोग घेऊन तो सोडून देतो, आणि तो मग नंतर निराळा राहतो. म्हणून या जीवाला सुख नाही. श्रद्धेमध्ये जीव राहतो, जीवाचा भास जातो, जीव तत्व कायम राहते, जीव सर्व भोग घेतो आणि भोग सोडून देतो, आणि निराळा राहतो. म्हणून या जीवाला सुख नाही. कारण त्याला आवडी कशाची आहे? त्या जीवाला आवडी वैभवाची आहे, विषयाची आहे, मायेविषयी त्याला आवडी आहे. मग जीव तयार कसा झाला? या अज्ञानाने, अविद्या कल्पनेचे निघाला जीव, अविद्या कल्पनेचे निघाला जीव, मायेपाठी शिव बोलूया. अविद्याच्या कल्पनेमुळे काय झाले? त्या जीवाला आकाराचा लोभ झाला, आकाराचा मोह झाला, आणि यातून जीवाचा फायदा होणार नाही. म्हणून हा जीव त्याचे भोग बंद होतात, त्याचे भोग बंद होतात तेव्हा तो जीव स्थित होतो. जीव जातो म्हणजे काय? जीव जातो म्हणजे भोगणे बंद होते. मग या जीवाला सुख कुठले? जीवाला सुख कुठले? कारण ते भोगणे बंद होते, जीव जातो तेव्हा. मग जनाच्या प्रमाणे जीवाला सुख केव्हाही नाही, असं महाराज हे जे सांगितले त्याप्रमाणे जीवाला सुख नाही. मग मोठा प्रेम कोणता? हे म्हणतात मोठा प्रेम कोणता? सगळ्यात मोठा प्रेम प्रथम आईचा, नंतर बंधू भगिनीचा, आणि असा तो प्रेम जो आहे तो दरेदात्मा नात्मानं नात्मा नमवसांत एक आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मे सुरात्मा. आणि असा जो प्रेम आहे तो आत्म्यावर करा. या आत्म्याचा उद्धार कसा होतो? आत्मा शुद्ध केला म्हणजे तो आपल्या बंधूप्रमाणे भावाप्रमाणे अंतःकाळी आपल्या कामाला येतो. तो प्रसन्न केला, तो शुद्ध केला म्हणजे अंतःकाळी तो आपल्या बंधूप्रमाणे कामाला येतो. अकबराच्या वेळी महाराज सांगतात द्वारा प्रतापसिंह राजा होता, आणि अकबराच्या वेळी त्याचा भाऊ मानसिंग हा होता, आणि हा मानसिंग अकबराच्या बाजूला होता. आणि एका प्रसंगी लढाईत हारल्यामुळे सर्व सैन्य दानादान होऊन प्रतापसिंहावर सैन्य उलटले. प्रतापसिंहावर सैन्य उलटले, पण त्याचा जो भाऊ होता हा अकबराच्या जरी बाजूला होता तरी तो मानसिंग तेव्हा आला, त्याला वाचवलं. तो जरी तिकडे होता तरी मानसिंग आडवा आणि प्रतापसिंहाला वाचवलं.
असा भाऊ आपल्या कामात पडतो. पण आता महाराज म्हणतात भावाभावात भेद पाडणाऱ्यांचे काम झाले हलकटपणा आहे. आता भावाभावात भेद पाडवायचे हे हलकटपणा आहे. मित्र केला महाबळी कामाने अंतकाळी. मित्रही कोणी अंतकाळी कामी येतो. कितीही महाबलवान मित्र केला तरी मरणाच्या वेळी बंधूच कामाला येतो. मरणाच्या वेळी बंधूच कामाला येईल असे खरे प्रेमच कामाला येतो. तर तसा जो आत्मा आहे हा आपला बंधूप्रमाणे आपल्याला धारतो. नाहीतर तो आपला शत्रू होतो, विकू होतो. म्हणून ज्याचे प्रेम त्यालाच असते. शरीराचे प्रेम हे खऱ्यालाच असते. आणि त्या दृष्टांत ते देतात. बाकीचे जे प्रेम आहे, बाकीचे करणारे असतात ते कोण असतात? सोयरे धाय रे दिल्या शरीराचे खरे प्रेम हे खऱ्याला येते. सोयरे धाडे असतात ही दिल्या घेतल्याचे अंतकाळी नाही तुम्ही कोणाचे. हा दृष्टांत आहे. कारण शरीरातले जे प्रेम आहे, सृष्टीतील जे प्रेम आहे, ते सृष्टीतील प्रेम जीवाला गुण वाटते. पण आपले आपसात तंटे होतात, भावाभावामध्ये तंटे होतात किंवा काही हो महाराज म्हणतात, तरी निर्वाणाला बंधूच कामी पडतो. निर्वाणाला बंधूच कामी पडतो. कारण जीवाला लोभ होते. आजच्या या कीर्तनात वगैरे जे आहे, कीर्तनात भागवतात जे लोकांना नको आहे. आजच्या कानाला कीर्तन भागवत नको. हजारो लोक व्याख्याने देतात की खर्च करू नका, खर्च करू नये, द्रव्य संग्रह करावा. द्रव्य संग्रह करावा. महाराज म्हणतात तुकोबा ज्ञानेश्वरी चुकले का? तुकोबा ज्ञानेश्वरी चुकले का? ते म्हणतात संग्रहाच्या ठिकाणी बिघडे येतात.
ज्या ठिकाणी संग्रह आहे त्या ठिकाणीच विघ्न येतात आणि ज्या ठिकाणी काही नाही त्या ठिकाणी उंदीर जाऊन काय करतील? त्या ठिकाणी उंदीर जाऊन काय करतील? आणि म्हणून ते म्हणतात तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, धनासाठी तर असा धनाच्या ठिकाणी निसंतानी होतात, खास पापी धनाच्या ठिकाणी होतो, रोगही धनाच्या ठिकाणी होतो, डाकाही धनाच्या ठिकाणीच पडतो, चोरीही धनाच्या ठिकाणी होतो आणि सत्ताधीश जो असतो कराच्या रूपाने तोही नेतो. म्हणजे द्रव्य हे कशी जाते, की गांजामध्ये जाते, अफू, दारू वगैरे व्यसनामध्ये ते जाते. मग मेहनत करून राखून ठेवले, मेहनत करून राखून ठेवले, वेळ आली की ते जाते. ते म्हणतात महाराज म्हणतात मोहम्मद घुरीने अगणित धन जमवले होते, मोहम्मद घुरीने अगणित धन जमवले होते, हिरे, माणिक, सुवर्ण, मरणाच्या काळी याच्या राशी केल्या आणि आता शेवटी जाताना वाटले आता याचे काय करू अशी चिंता पडली. या धनाची मी आता काय करू अशी त्याला चिंता पडली आणि त्या चिंतेमध्ये तो गेला. त्या धनाच्या चिंतेमध्ये तो गेला. म्हणून महाराज म्हणतात जीवाने कोणताही उपाय केला, कृष्ण म्हणतात गीतेमध्ये अर्थसंग्रह हे जीव घातू, स्त्री लोलुप्ते अधप पासू, रसना लोलुप्त पादे मृत्यू, हे त्रिविध घातू भूलिये. हे 3 घात आहेत. पचेल तेवढे खावे, नाही खाल्ले तर मरावेच लागतील. त्याच्यानंतर आपल्या अंगाचा दिमाग कायद्यामुळे आहे. इतिहासावरून काय दिसते, जुन्या राजांची चांदी, रत्न, सुवर्ण जरी पाहत होते त्यांची वैभव गेले ना, असे त्यांचे वैभव हे गेले ना, तुमची मूल जवारी पुढे लावली. कारण कृपण तो धन दाय याची वडी, जसे मोहाच्या माश्या फुलाच्या रसातून मग साठवून ठेवतात. कशा करतात की पुढे आपल्याला हे कामी येईल म्हणून त्याच्यात, पण ते मोह हुडकून नेणारा घेऊनच जातो. आणि म्हणून तो जो धनाचा जो संग्रह आहे तो कुठे खर्च करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यु पौरुत बश्यामि प्रयत्नात्मना. तो खर्च असे पत्र पुष्प वगैरे ते परमेश्वराला अर्पण करा. पुष्प टाका, आंघोळीला पाणी, दही, दूध, तरी या नावाने काहीतरी टाका. त्याला देव म्हणतो की भक्ती आहे. आणि अशाचे प्रेम देवाला येते, अशाचे प्रेम देवाला येते. या वाचून बाकी काहीही उपयोगाचे नाही. माया, शास्त्रे, वेद, पुराणे हे काही नाही. तुका म्हणे काही नाही, अवघे आहे काहीतरी याच्या नावाने टाका. देव म्हणतो माझ्याजवळ काही नाही, मी तुम्हाला देत नाही, माझ्याजवळ काहीच नाही. तुम्ही जे मला वाहिले तेच मी तुम्हाला देतो, अनेक पटीने देतो.
बाकी या वाचून काही उपयोगाचे नाही. देवापाशी नाही मोक्षाचे गाठोडे आम्ही रोकडे देईल तुम्हाला. तुम्ही अनंत जन्मामध्ये करत आलेले असता जे काही देवाला मला देत आले ते तुम्हाला मी प्रत्येक जन्मामध्ये देतो. छाया शास्त्र वेद पुराणे नाही, जीव शिव मन ब्रह्म हे काही नाही. गीतेमध्ये ब्रह्म लिहिले आहे ना, गीतेमध्ये ब्रह्म लिहिलेले आहे ना, मग नाही कसे म्हणतात? तर ते लिहिलेले ब्रह्म आहे. महाराज म्हणतात ब्रह्म माया ही नाहीच, परंतु अभ्यास करण्याकरिता कशा करता लिहिलेली आहे? अभ्यास करण्याकरिता, मन लहान करण्याकरिता, दृष्टी सूक्ष्म होण्याकरिता तो उपदेश आहे. निरनिराळे जे आकार आहेत, वस्तू विश्व ही मानतो आणि तसे रहाटे करण्याकरिता हे ब्रह्म हे नाव ठेवले आहे. तुम्हाला रहाटे करण्याकरिता ब्रह्म हे नाव ठेवले. ब्रह्म एक आधी ये रदारणे ते भ्रांती ऐसी निकुलेशी मती बेदूर. तर महाराज म्हणतात की असा कृती निश्चय तू कर. हे अभ्यासा करताय ते मांडण्यापुरते आहे आणि हा वेदांत आहे. हा दृष्टांत आहे पण सिद्धांत नाही. दृष्टांत आहे पण सिद्धांत नाही, समजून देण्यापुरते आहे. हे लोक म्हणतात यमधर्म 84 योनी, हे काहीच नाही. महाराज म्हणतात की यमधर्म 84 वगैरे काही नाही, हे ब्रह्मच आहे. हे बाकीची कुठून आणले? हे बाकीची कुठून आणले? सांगितले सगळे मग ते लागते. मग ते संतांनी सांगायचे. संत काय सांगतात? ज्याला वेदांत पाहिजे त्याला वेदांत सांगावं, ज्याला जे पाहिजे ते सांगावे. असे आमच्याजवळ हे दुकान आहे. आणि म्हणून तुम्हाला म्हणतात जगरुटीसाठी मांडले दुकान. ज्याला वेदांत पाहिजे त्याला वेदांत सांगावा असे हे दुकान आहे. जसे लहान मुलाला त्याच्या पोटीत बोली बोलावी लागते, त्याला वेदांत सांगून काय? लहान मुलाला त्याच्या पोटीत बोली बोलावी लागते. तसे हे अडाणी जनाबद्दल आहे, अज्ञानी जनाबद्दल आहे. आणि म्हणून आम्ही संत काय करतो, देव काय करतो की अज्ञानी लोकांना काही सांगून त्यांना खेळवतात. कशा करता? त्याच्या बुद्धीचा भेद होत नाही म्हणून. आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करतो. आणि म्हणून कृष्णगीतेमध्ये म्हणते अर्जुना, ते लोकांना आचरण करून दाखवावे लागते. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्पदे वेद सर्वजनः सयत् प्रमाणं कुरुते लोकास्तदनु वर्तते. असे अज्ञानी लोकांना सांगून आम्ही त्याप्रमाणे आचरण करतो, बुद्धीचा त्यांचा भेद न व्हावा म्हणून. प्रत्येककडे जे आपले लोक असतात त्यांना आपण सांगायचं आणि करून घ्यावे लागते. जे काही नाही तो प्रकृतीचा भरतार पाहिजे. ते म्हणतात आमच्यासाठी एक ईश्वर अनुभव आहे, बाकी काहीच नाही. मग हे असे म्हटल्याने श्रद्धा होते का? नाही हो, विश्वास होत नाही. संतांवर विश्वास बसत नाही तर ज्ञान कसे होईल? संतांवर विश्वास बसत नाही तर ज्ञान कसे होईल? श्रद्धावानवते ज्ञानम तत्परा संयंतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमतिरेण ती गच्छति. श्रद्धा जर असली तर त्या श्रद्धेने ज्ञानाचा लाभ होतो. त्याकरिता माणसाला ज्ञानाची आवड असते.
ज्ञानाची आवड असली पाहिजे तर इंद्रियाची आवड घ्यायला तत्पर होतात, मग शांती तयार होते, म्हणजे मग मोक्ष मिळतो. याकरता संतावर आपली वरची श्रद्धा धरायची. खरे सुख जे आहे ते निराळेच आहे महाराज. खरे सुख जे आहे ते निराळेच आहे आणि ते फक्त संतापाशीच आहे. आणि म्हणून ते म्हणतात जे सुख संत सज्जनाचे खरे सुख निराळेच आहे. संत म्हणतात ते फक्त संतापाशी आहे. जे सुख संत सज्जनाचे पाळी ते सुख नाही आणि का खाली. खरे सुख मिळणे म्हणजे काय? खरे सुख मिळणे म्हणजे जीव हा देव होणे हे खरे सुख. जीव देव होणे हे सुख आहे आणि हे संताशिवाय होत नाही. त्याकरिता पुरुषाचे दासत्व करावे लागते, म्हणजे त्याची उपासना करावी लागते आणि हेच त्याचं वर्ण आहे. तेव्हा ते सुख मिळते. आणि स्वतःच्या आत्म्याचे दर्शन होण्याकरिता ही उपासनाच लागते. स्वतःच्या आत्म्याचे दर्शन होण्याकरिताच उपासना लागते. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आपण नीट सेवा करा त्याची, दुसरा देवच नाही. सेवा शव्य भाव हा मूळचाच उपाय. याकरिता ब्रह्मविद पुरुषाची उपासना करावी लागते. एक शिष्य एक गुरु हा सातची गुढला प्रकार. एक गुरु मानायचा, त्याच्या उपासनेवर अद्वैत बनायचे आणि तेव्हा मग अंतःकरणात प्रकाश पडतो. अभ्यास करण्याकरिता उपासना आहे, त्याच्यावर आत्मदर्शन होते. ब्रह्म आहे हे असे तुमान आणि हे महिमान आहे. बाकी खरे काय आहे? देव करणे हा संकल्प, देव करणे हा संकल्प आणि भक्त देवाचाही बाप. या जगामध्ये कोणालाही सुख नाही. या जगात कोणालाही हे सुख नाही
जिवंतपणी देहाच्या आत हा चैतन्याचा चमत्कार दाखवणारा हा योगीच असतो, दुसरा कोणी दाखवू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याची उपासना करा आणि आपल्या सृष्टीला त्याला आणता आले पाहिजे. असा तो आत्मा प्रसन्न करा. कशाने होईल की योग्याच्या सेवेने होईल. आणि महाराज खात्री देतात की हे मरणाच्या अगोदरही प्रत्यक्ष होते, मरणाच्या अगोदर प्रत्यक्ष होते. कारण हे जे तत्व आहे योग्याजवळचं जे तत्व आहे ते आपल्या प्रेमावर येते आणि त्यामुळे ते बोलून चालू लागतं. वाडवडील जे सांगतात ते सृष्टीतील गोष्टीविषयी सांगतात. आपले वाडवडील जे सांगतात ते सृष्टीतील गोष्टीविषयी सांगतात. पण अंतःकरणातील कोण सांगतो? दर साल गीता भागवत पुराणे होतात, दर साल गीता भागवत पुराणे होतात, तेही सांगतील. पण अंतःकरणात जे काही होते ते कोण सांगतो? संत सांगतो. आणि असे हे सुख कोणतेही साधणार नाही. संतांनी सांगितल्यामुळे ते सुख आहे. अप्रत्यक्ष म्हणजे काय? जीव शिव ब्रह्म तुकोबाला नाताला वगैरे देव मिळाला म्हणजे ते सर्व प्रत्यक्ष आहे. पण हे तुम्ही पाहिले काय? तुम्ही पाहिले काय? नाही. पण पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून अप्रत्यक्ष म्हणतात. पुस्तकात लिहिले म्हणून अप्रत्यक्ष आहे. आता इथे आपले आजे पंजे याचा मोठेपणा सांगतो आपण. आमची आजी अशी होती, आमची पंजे तशी होती, याचा मोठेपणा सांगू आपली गरिबी जाते? आपली गरिबी जाते काय? म्हणून हे प्रत्यक्ष आहे, हे अप्रत्यक्ष आहे. आणि अभ्यास केला आहे त्याच्याकरिता हे आहे. माझ्या जे की देव मेला, महाराज म्हणतात, तुकोबा म्हणतात, माझ्या लेखी देव मेला असील त्याला असील. संत म्हणतात की आमच्या ठाई देव मेला आणि लोक म्हणतात देव भेटतो. पण आम्हाला अनुभव नाही. अनुभव नाही तर मग तुमचे बोलणे सत्य कसे म्हणावे? तुम्हाला तुकोबाचे भजन नाही, रामाचे कृष्णाचे भजन नाही आणि ते भजन करून अंतःकरणात काही नाही म्हणून ते खोटे. मग अंतःकाळी तुमच्या ते कसे काय काम देतील? अंतःकाळी ते कसे काय काम देतील? केलेच नाही तर काम काय देतील? त्या गोष्टी असत्य असतील काय तर मिळत नाही तोपर्यंत असे काहीच म्हणता येत नाही. जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत ते अप्रत्यक्ष. तशा त्या सत्य असतील अशी म्हणता येत नाही. श्रीराम श्रीराम प्रत्यक्ष नसल्यास मुली लागत नाही. मग तुम्ही तर प्रत्यक्ष आहात ना. प्रत्यक्ष नसल्यास मुली लागत नाही असे संत म्हणतात. मग तुम्ही प्रत्यक्ष आहात ना, याला तर होड म्हणायला लागेल ना. मग तत्वे ज्ञान हे प्रत्यक्ष नाही तर तुमचं जवळ आहे. अंतःकरणातील गोष्ट ही सर्वांना माहीत असते. आपल्या अंतःकरणातील गोष्ट प्रत्येकांना सर्वांना हे माहिती असते. तुम्हाला इंग्रजी संस्कृत कदाचित समजत नसेल. महाराज म्हणतात तुम्हाला इंग्रजी संस्कृत कदाचित समजत नसेल, पण दररोज तुमचा आत्मा अंतःकरण हे कशाची धारण करतो? दररोज तुमचा जो आत्मा आहे, जे अंतःकरण आहे, हे कशाची रूप धारण करते? हे फक्त अंतःकरणालाच कळते आणि हे प्रत्यक्ष सर्वांना समजते. पण हे तुम्हाला सगळे समजते. तुका काय म्हणतात? तुका म्हणे कळे
तुका म्हणे कळे फळे होताती आंधळे. पण तुम्हाला हे सर्व समजते, महाराज म्हणतात तुम्ही खोटेपणा का करतात? तुकोबा कबूल करतात, तुकोबा सारखे प्रत्यक्ष असेल ते कबूल करावे. पण तुम्हाला महिमान वाढवायचे असते म्हणून हे असं करायचे काय काम? जगात ज्याला चांगले म्हणतात त्याला सर्व चांगले म्हणतात, आणि एखाद्याला काहीही न करता बहुत लोक त्याला वाईटच म्हणतात. एखाद्याला काही न करता बहुत लोक वाईट म्हणतात. काही वाईट म्हणतात तर का? तर दुसरे वाईट म्हणतात म्हणून ती आम्ही वाईट म्हणतो. दुसरे वाईट म्हणतात म्हणून आम्ही वाईट म्हणतो. तसेच चांगले लोक म्हणतात म्हणून आम्ही म्हणतो. म्हणजे चांगले उत्तम म्हणतात. लोक म्हणतात कशाबद्दल? लोक म्हणतात आम्ही म्हणून आम्ही म्हणतो. तुकोबा कृष्ण राम याबद्दलही असे समजा. तेवढा तुकोबाला झाले म्हणतात. तुकोबा झाले तर तुम्हाला कधी त्याचे दर्शन झाले का? तुकोबाचे दर्शन तुम्हाला कधी झाले काय? अंतःकरणात ही काही गुण आली काय? नाही. कारण चित्ती नाही ते जवळ असून काय वत्स सांडे माय ते नाही. चित्त हे प्रत्यक्ष दाखवत नाही. का दाखवत नाही? चित्तामध्ये तुम्हाला प्रसाद मिळालेला नाही. चित्तात काही प्रसाद मिळाला पाहिजे. तुकोबाजवळ प्रसाद असला तरी तो काय तुमचे काय कल्याण होईल? देऊच्या लोकांचे काय झाले? मग देऊचे लोक काय त्यांना पाहत नव्हते? पण कोणालाही महाराज म्हणतात त्यांना चित्तात धरता आले नाही आणि म्हणून ते तरले नाही. देऊचे लोक त्यांना रोज पाहत होते पण त्यांना चित्तात धरता आले नाही म्हणून ते तरले नाही. तसा कृष्ण राम यांच्या जवळही लोकांचे जनाचे कल्याण झाले नाही. कारण काय? या चित्ताला ते प्रत्यक्ष करून घ्यावे लागते. आणि हे जे ज्ञान आहे ते गीतेमध्ये पहा, ते गीतेमध्ये आहे. प्रत्यक्ष या डोळ्यांना कानांना वगैरे आत्मा कळला पाहिजे. तुम्ही नुसता अभिमान धरता त्याचा काय उपयोग आहे? तुम्ही बाजाराला जाता, एखाद्याला गाडीत बसून येतात, तो गाडीत गेल्यावर त्याचे पोते इकडे चोरीत जाते. तो गाडीत बसून गेल्यावर त्याचे पोते चोरीत जाते. का चोरीत जाते? कारण तू त्याबद्दल बेपर्वा असतो. तसा रामाबद्दल अभिमान तुम्ही वाहता, संताबद्दल तुम्ही अभिमान वाहता, रामाच्या देवळात तुम्ही जाता, त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता, त्याचा अभिमानी वाहता. पण एखाद्यावर मूर्ती फुटली, देऊळ फुटले, त्याला म्हटलं रात्रभर इथं थांबतो, तो म्हणते काय राखण करीत बसा. श्रीराम श्रीराम संताबद्दल तुम्ही अभिमान वाहता. देऊळ मूर्ती राखण करत बसा असा ज्ञानेश्वराचा तुकारामाचा अभिमान धरून तुम्ही जाता. पाखाण आहे हे जे तुम्ही करता. महाराज म्हणतात हे पाखाण आहे. कारण हा जीव जर असा आहे मग प्रत्यक्ष नाही तर सोडून द्या. रूप वैभवमान कोणाचे गान एक भाव नाही माझा आधार तो. जे खरे आहे ते सोडून व्यर्थ बळबळ करतो याला पाल्हार म्हणतात. तो एक भाव नाही माझा पाल्हार तो, याला पाल्हार म्हणतात.
त्या ठिकाणी भावाचा काही ठिकाण असतो, नुसतं गप्पा असतात. महाराज म्हणतात तू जीव आहेस ना, तू शिव आहे, मन आहे, तुला बुद्धी आहे, माया आहे, ब्रह्म आहे, ब्रह्मविद आहेस का? या नरदेयाशिवाय ही गोष्ट कोणाला जमत नाही. गीता भागवतातील उपदेश आहे, संतांचा उपदेश आहे, हा या नरदेहालाच आहे. मग तू काय जीव आहेस, मन आहेस? विश्वाची ज्या ठिकाणी छाया पडते त्याला जीव म्हणतात. विश्वाची छाया ज्या ठिकाणी पडते त्याला जीव म्हणतात. जीव म्हणजे सुषुप्तीचे काळे अंधार येते, तू जीवात्मा हो. ज्या ठिकाणी सुषुप्ती अवस्थेचे काळे येते तू जीवात्मा हो. पण या ठिकाणी महाराज नंतर तू कोणाचा उपासक आहे, तू कोणाचा उपासक आहे? संताबद्दल तुझ्या मनात विकल्प आहे का? आणि जे चर्मचक्षुला दिसते ते विश्वाच्या अभ्यासामुळे दिसते. ठोसर म्हणजे स्थूल वस्तू वगैरे हे विश्वाच्या अभ्यासाने दिसतात. तसे या सृष्टीची ते सूक्ष्मकडे दिसत नाही. अभ्यासाशिवाय सूक्ष्म ताऱ्यांचे दर्शनही होत नाही. आणि म्हणून तू काय कर, जगा धापुटे होईल, तू जगापेक्षा लहान तेच माझी जवळ इकलाही घे. सगळ्यांचा विसर पडून मौन धरून उपासनेवर भाव धरून सिद्धी म्हणजे जो प्रसाद आहे तो संतांचा प्रसाद चैतन्यावर मिळवा. अंतःकरणात सत्पुरुष आला पाहिजे, तेथे ते बोलणे वगैरे झाले पाहिजे, याला मानस्तप म्हणतात. अर्जुना, पहिले सांगितल्याप्रमाणे होत नसेल तर हे दुसरे कर, मानस्तप. कारण की अंतःकरणात धडधडीत दिसते हा सिद्धांत आहे. बाकी वेदामध्ये काय आहे, पंचतत्वे, चैतन्य वगैरे हे त्यात आहे, हे खरे करून दाखवावं लागतं. आणि हा दादांत हा सत्यत्वाला जातो. मग तुमचा आत्मा शुद्ध झाला की नाही हे चुकवा म्हणतात, ते पहा तुम्ही. आणि त्यांचा अनुभव सांगता, माझा आत्मा शुद्ध झाला होता. त्यामुळे काय म्हणतात ते, मज कोणी काही करी, मज कोणी काही करी, तुझं म्हणते अंतरी. तेव्हा म्हणतात, मला कोणी काही केले तरी ते आत्मा मला बरोबर दाखवत असेल. आणि हे प्रत्यक्ष होत होते. म्हणजे आत्मा असे प्रत्यक्ष अंतःकरणात दाखवतो आणि संसारातील गोष्टीही तो सत्यत्वाला आणतो. कशामुळे तो आत्मा प्रसन्न झाला. मग कोणी काही करी तुझं अंतरी उमटत. संसार तर नाशिवंत आहे. तुकोबा म्हणतात, आर्यदेव म्हणतात की संसार नाशिवंत आहे, पण त्याची ही काळजी देवाला झाली ना. अंतःकरणात दाखवली म्हणजे काळजी देवाला झाली. एवढा मोठा प्रभू, 3 लोकांचा तो मालक ना, पण साध्या साध्या संसारातील गोष्टी सांगतो. कशामुळे तो आत्मा प्रसन्न झालेला आहे. तुझी बायको प्रसन्न होणार वगैरे तो सांगतो. अंतःकरणातील गोष्ट तू करेलच की नाही. म्हणून प्रत्यक्ष व्हावे हे बरं आहे. याला अंतःकरणातील सुख म्हणतात. आणि हे सुख कशाने होईल, वैष्णवा संगती सुख वाटे. Thank you.
संसारातील साध्या साध्या गोष्टीही तो अंतःकरणात येऊन सांगतो, एवढा मोठा 3 लोकांचा तो प्रभू, आणि म्हणून तो अंतःकरणाची गोष्ट तो करेल की नाही, म्हणून प्रत्यक्ष झाले पाहिजे हे मर्म आहे. आणि हे सुखाचे अंतःकरणातील मर्म जे आहे ते महाराज म्हणतात वैष्णवा संगती सुख वाट आणि कमी देवा काही नाही असे समाजचे खंडन आहे. संतांच्या प्रेमाने प्रत्यक्षाचे ज्ञान होते आणि हेही अंतःकरणातील ज्ञान आहे आणि आपल्याला याची गरज आहे. मग पुराणातील गोष्टी ज्या आहेत त्या सर्व अप्रत्यक्ष आहेत, कारण त्या आपल्या निदर्शनाला आल्या नाही. कारण आपण एखादा घोडा घेतो, एखादा बैल घेतो आणि घेताना लोकांचा विश्वासच धरत नाही, कोणी काही सांगायचं तो ऐकतच नाही. तर स्वतःचे प्रत्यक्ष ज्ञान जे आहे, स्वतःचे प्रत्यक्ष ज्ञान जे आहे ते मागच्या पुराणातील वर्णनावरून कसे मिळेल, कारण ते अप्रत्यक्ष आहे. ते होण्याकरिता मनाचे तप करून शरीर झिजवा. कुठे देवद्वीज गुरु प्रार्थपूजन शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसा न शरीरम तप उच्यते. मुख्य काय आहे, तर शारीरिक तप करायचं, उपासना ही प्रत्यक्ष करून घ्या म्हणजे ज्ञानाचा लाभ होतो. आता हे गीता भागवत वाचतात, गीता भागवत वाचताना म्हणतात खर्च करू नका. गीता भागवतवाले म्हणतात खर्च करू नका. मग खर्च तरी बरोबर सांभाळा, डाकेवाल्यांना मिळू नका. तो धनसंग्रह कसा जातो, घरात पोरात भेद होऊ देऊ नका. घरात पोरात भेद होऊ देऊ नका. धन संग्रह करायचा, पण पोरे भाऊ बायको ह्या जर तुमच्या मताच्या नसतील, पोरे भाऊ बायको ह्या जर तुमच्या मताच्या नसतील तर तुमचे जोडलेले धन फुकटच जाईल ना. तर मग तुमचे जोडलेले धन फुकट जाईल ना. तसा जीव हा लोक धरून राहतो, जीव लोक धरून राहतो. मग त्यात तुमचे घरचे माणसं तुमच्या हातचे आहेत, म्हणजे तुमच्या मताप्रमाणे ते विनियोगी राहतील काय.
तुम्हाला संस्कृत येते, वेदांत येतो, पण तुम्ही संसार करता, तुम्ही संसारही करता, पण तुमचे पुत्र वगैरे हे तुमच्या मागे तसे चालवतील काय? असे जर विचारले तर तुकोबा म्हणतात काय बोलतील चालतील का? असं जर विचारलं तर काय बोलत केलं तुमचे मनावाची काम केली? महाराज म्हणतात सध्या जर तुमची बुद्धी भुलते पुढच्या विषयी विचार फुकट आहेत ना. साधूंनी संसार केले नाही काय? धन द्रव्य जोडले नाही काय? बायको पोरे वागवली नाही काय? महाराज म्हणतात नाही, हातही लावला नाही. आणि तुकोबा म्हणतात नको हा संसार, नको हा संसार, नको हा संसार, नको हा धनद्रव्य जोडले नाही काय? बायको पोरे वागवले नाही काय? हात लावला नाही काय? नाही. पण हे म्हणतात आम्ही कसे राहिलो? आले तर आले, गेले तर गेले, असे आम्ही राहिलो. जे आमच्या देह प्रारब्धाप्रमाणे झाले ते अयाची झाले, ते घेतले, नुसता परमार्थ घेतला. आणि परमार्थाच्या आधाराने आमच्या देहावर जे आले तसे आम्ही होऊन गेले, असे सहज होऊन गेले. आता तुम्ही रामकृष्ण तुकोबा ज्ञानेश्वर सोडले आणि आता तुम्ही सृष्टी सुधारणा करायला निघाले. मोठे मोठे तत्ववेत्ते झाले. तुका म्हणे हाव हाव नये किंवा देवाची. कितीही मोठे तत्ववेत्ते झाले, संत म्हणतात देव तुमची जीव करणारच नाही. तुम्ही घरे बांधतो म्हणता, माळ्या बांधतो म्हणता आणि लोकांची कृपाणाने राहतात. घरातही कृपाणाने राहतात. घरे माळे बांधतात, घरातील लोकांची कृपाप्रमाणे राहतात. बायको पोरे तुमची वैरी होतील ना. बायका पोरे वैरी होतात, त्याला शिव्या देतात का? तर मनाप्रमाणे वागून पैसे मिळवून देत नाहीत म्हणून. मनाप्रमाणे वागून पैसे मिळवून देत नाही म्हणून शेवटी गजांडी खाण्यापर्यंत मागे.
शेवटी गचंडी खाण्यापर्यंत बळी येते, बायको तर तपलेलीच असते. ती म्हणते जन्मभर नवऱ्याचेच ऐकले, मारले ठोकले तेही सोसले, आणि आता म्हातारा झाला तर बाई बाई करतो. हे वाईट हेतूनच म्हणते ना. तात्पर्य काय? महाराज म्हणतात याकरिता मनुष्याला संसार करण्याचेही ज्ञान पाहिजे ना. कारण त्याला सर्व जीवाशीच काम पडते. कुत्र्याला दूध पाजले तर ते रात्री आपल्याकरिता भुकते ना. तर असे सर्व जीवाला सुख भोगू द्या महाराज म्हणतात, नाहीतर ते जीव हाल करतील. कशामुळे होते? हे रागामुळे होते. राग मोठा वाईट. एखादा मनुष्य बाजाराला जाताना दुसऱ्याला गाडीवर बसून देत नाही, त्याचा तो राग धरतो आणि रात्री त्याच्या गुलाला आग लागतो. तर असा तो राग धरतो. आणि म्हणून महाराज म्हणतात सर्व जीवाला सुख भोगू द्या, कर्म करायचे पण फलाच्या धरून उदार मनाने कर्म करायचे. मनात विचार करा, जाईचे जाई, राहीचे राहील. आणि राहिलेच पाहिजे कशावरून, आणि राहिलंच कशावरून म्हणायचं. म्हणून याकरिता थोडी बहुत भक्ती करा. थोडे बहुत लाघव थोडे बहुत लाघव पाठ करा भक्ती भाव. कशा करता? जरी करणे असेल गोड शेवट. शेवट जर गोड करायचा असेल तर थोडी बहुत भक्ती करा. याकरिता देह भिजवला पाहिजे. निदान त्याच्यावर पत्र पुष्प तर टाका. देहाने वाणीने कृपण करू नका. कारण तसे जर तुम्ही कृपण व्हाल तर तुमचा सत्यानाश होईल. कारण आपण जो व्यवहार करतो तो व्यवहार करायचा तो पडक्याला गोड वाटत. दुसऱ्याने आनंदावर गेले पाहिजे ना. आणि म्हणून संसाराची गाडी हाकलायची आहे ती अशी हाकला, नाहीतर वैर होते. वैर होते हे म्हणजे भाग आहे. कारण म्हातारा झाला, देह थकला, घरातील लोक वैरी झाले, हे सर्व झाल्यावर तरी संसारच करता. तरी तो संसारच का करावा? निरअभिमानी राहून कर्म करायचं. कारण एका संत वाचून अंतर सुख मिळणे नाही. आपल्या कर्मात मनुष्याचे वजन पडावे म्हणून घरच्या माणसांनी तर आपल्याला चांगले वाटले पाहिजे ना. त्या घरच्या माणसांना तरी आनंद झाला पाहिजे ना. असा संसार करा. घरच्या माणसांना सुद्धा आनंद झाला पाहिजे असा संसार करा. पण परमार्थात काही आहे काय?
भावयुक्त राहून भावसिद्धी करून घ्यावी लागते. संसार सहज होईल, संसार हा सहज होईल, पण कुंकवाची एक बोट जर देवाला भावयुक्त होऊन लावता येईल तर कल्याण होईल. कुंकवाची एक बोट जर देवाला भावयुक्त होऊन लावता येईल तर कल्याण होईल. आणि असे जेव्हाच्या प्रसंगी आपण ओंकाराचा आठवण करतो ना, तशी या परमार्थात प्रपंचाचा काही आठवण नको आणि असा तो वेळ पहा. आणि म्हणून ते म्हणतात समय जाना समय जाना. संसारात परमार्थ नको, परमार्थात संसार नको. जसा जेवणाच्या प्रसंगी ओंकाराचा आठव येतो तसा परमार्थात प्रपंचाचाही आठव नको. याकरिता वेळ पहा. समय जाणार समय जाणार आणि भलते वेळी भलते ना वेळ समजत नाही. त्यात असे काही होते तुम्हाला यश कशी. शेतीचे काहीच कर्म केले नाही तर त्यात फायदा होईल काय? त्यात फायदा होईल काय? एकनाथाला 44,000ची जहागिरी आहे. काय आहे? नाथ महाराजांना 44,000ची जहागिरी आहे. हे काय आहे? महाराज म्हणतात त्यांना परमार्थ बरोबर करतात आणि त्यामुळे त्यांचा संसारही असा झाला. आताचे जे वक्तृत्व करतात त्या वक्तृत्वामुळे संसार खाली जाईल. आता चांगली घरे मारे बांधत आहे, त्याची लग्न वाढलेली नाही. तेच आता उत्तम जातीची भरती. आपल्याला अहंकारामुळे स्वतःची जागाही राहिला नाही. त्यांची लग्ने हटलेली नाही, घर बांधत आहे. तेच उत्तम जातीचे भट्टी. अहंकारामुळे आपल्या लोकांना स्वतःची जागाही राहिली. जातीचे उत्तम आहे पण फजिती होत आहे ना. कीर्तन ऐकतो, भजन करतो वगैरे सर्व आहे पण अभिमानाने असे होत आहे. नीच जातीचे जे लोक असतात ती हलकी कामे करतात, झाडझूड करतात, तुमचे घोडे धरतात, रावसाहेब रावसाहेब म्हणतात, पाटील बुवा तो हा हे म्हणतात. कशामुळे? हे ते करतात म्हणून त्यांना खायला मिळते आणि थोडे त्यांच्यावर शिल्लक घेऊन. कशामुळे हे केले? त्यांनी असा मोठेपणा सोडला. त्यांनी असा मोठेपणा सोडला म्हणून असे होत आहे. आपल्याला मोठेपणामुळे तुकोबाचा अभंग म्हणायची वेळ नसते.
मोठेपणामुळे तुकोबांचा अभंग म्हणायची तयारी नसते. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुकोबा म्हणतात, कसायाचा वेल जाईल मांडवा, कसायाचा वेल जाईल मांडवा, तर मोठेपणामुळे तुकोबांचा अभंग म्हणायचीही तयारी नसते. अशाने काय होईल? कसायाचा वेल जाईल मांडवा, होता त्यांचा ठेवा. महाराज म्हणतात, तुमची जात उत्तम, परमार्थ करायचा तुम्हाला धर्मही कळतो, शिकलेलाही असतो, पण गीतेचे वगैरे पाणी उघडत नाही, सत्संगही करत नाही. तर आता डोक्यावर बाळ ठेवतात, तेल लावतात, भान करतात, सिनेमाला जातात. ही पेण्यावर टीका झाली. त्यावेळेला ही महाराजांनी पेण्यावर टीका केली. तर आता ही अशी करणी होत आहे. लहानपणा कुणाला धरा वाटत नाही. लहानपणा धरायचा नाही तर राहायला घर तरी कसं मिळेल? वाईट चिन्ह आहे ना. आणि म्हणून असे जे लोक आहेत हे अन्न करून मरतील, पण मन लहान करत नाही. तुकोबांनी काय म्हटले? लहानपण म्हणून तुकोबा म्हणतात की एवढे मन लहान करावे. लहानपणा देगा देवा मुंगी सा करेल का रवा. तुकोबा म्हणतात असे जर करत नाही तर शेत कसे मिळेल? महाराज म्हणतात अहंकार वाढतो आहे हे बरे नाही. दया नसल्यास काय सुधारणा होईल? कारण अभिमानाचे घर खाली. ते म्हणतात अशी आमच्या कीर्तनाने जीवाची सुधारणा होत नाही तर काय सांगून फायदा नाही. संत उपदेश करायला कंटाळले. भूतांची के दया भांडवल संता आपल्या ममता नाही देही. ते म्हणतात आम्ही संत उपदेश करायला कंटाळलो
पण लोकांना सोडावे कसे याकरिता आम्हाला ईश्वराला लाजून हे कर्म करावे लागते. ईश्वराला लाजून आम्हाला हे कर्म करावं लागते की जनाला कसे सोडावे. कारण आता जन भटकत चालले आहेत. जन भटकत चाललेले आहेत तरी आमचा सांगण्याचा धर्म आहे. महाराज म्हणतात आमचा सांगण्याचा धर्म आहे. संतांची इमान एवढेच आहे. साधूचा निश्चय आहे आणि म्हणून आम्ही जनांना सांगतो तुझी शोधावता ज्ञानाची म्हणून आमचा तो धर्म आहे. जनाला सुधरवणे हे आमचं काम आहे. असा तो साधूचा निश्चय आहे. तुझी श्रोता वक्ता ज्ञानाशी अंजन सर्व होऊन जाणे तुझ्या. म्हणून साधूचा निश्चय आहे की देवाची सेवा करायचीच. कीर्तन भजन देवाच्या नावावर हे करायचं. कारण गीता जी आहे, गीता हे भगवान वाक्य आहे आणि हे भगवान वाक्य जनाला आम्ही सांगायचे. कसे सांगायचे? ऐको ऐको कोणी हा विचार, ऐको कोणी हा विचार, जाऊया घडी निजा सुधे. हे ईश्वराचे वर्णन आहे. आणि हे जनाने ऐकले काय आणि न ऐकले काय. तर याच्या संताचा तोटा कोणता? म्हणून आरंभापासून देवाची केलेली सेवा ही देवाला अर्पण करायची असं संतांचं मत आहे की ही सेवा देवाला अर्पण करायची. आणि म्हणून ते प्रत्यक्षाशिवाय मनुष्य करत नाही. योग्य वाचून अंतर्ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि जीवाला सुख केव्हा मिळणार, अनंत जन्माचे पाप केव्हा जाणार. तर संतांचे प्रेम होईल, आवडी होईल तेव्हा ते सुख मिळणार. म्हणून ते म्हणतात वैष्णवा संगती सुख वाट जीवन.